नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. बघा, आज आपलं विज्ञानाचं भौतिकशास्त्राचं दुसरं लेक्चर आहे. दुसरं म्हणजे तिसरं लेक्चर आहे आणि यामध्ये आपण दुसरं चॅप्टर बघणार आहोत, गती आणि गतीचे प्रकार. तर बघा, गती कशाला म्हणतात तर बघा, एखादी वस्तू जर आपल्या सभोवतालच्या वातावरणाशी जर आपली स्थिती बदलत असेल तर त्याला आपण ती वस्तू गतिमान आहे असं म्हणतात किंवा ती वस्तू गतीमध्ये आहे असं आपण म्हणतो. समजा हा पेन याचं सरळ आहे, बरोबर आहे. याला जर मी फिरवलं म्हणजे तो काय झाला, गतीमध्ये झाला. म्हणजेच ही काय झाली, वस्तू गतिमान झाली. समजलं? म्हणजे गती म्हणजे काय की आपल्या एखाद्या वस्तूने आपल्या सभोवतालच्या वातावरणाशी आपली स्थिती बदलणे, आपल्या सभोवताली जे वातावरण आहे त्याच्याबद्दल आपली स्थिती बदलणे, तर त्याला काय म्हणतात, गती असे म्हणतात. आता गतिमान वस्तू आणि स्थिर वस्तू, जर एखादी वस्तू आपल्या सभोवतालच्या वातावरणाशी जर आपली स्थिती बदलत असेल तर ती वस्तू काय असते, गतिमान वस्तू असते. आणि जर एखादी वस्तू आपल्या आपली स्वतःची स्थिती जी आहे ती बदलत नसेल सभोवतालच्या वातावरणाशी तर ती वस्तू काय असते, स्थिर असते. बरोबर आहे. आणि बघा, गतीचे प्रमुख प्रकार 3 पडतात. गतीचे प्रमुख 3 प्रकार आहेत. पहिली आहे स्थानांतरित गती, दुसरी आहे घूर्णन गती, तिसरी आहे दोलन गती. स्थानांतरित गतीला ट्रान्सलेशन मोशन असे म्हणतात, इंग्लिशमध्ये. घूर्णन गतीला रोटेशनल मोशन असे म्हणतात आणि दोलन गतीला ऑसिलेटरी मोशन असे म्हणतात. आता स्थानांतरित गती म्हणजे काय, जर एखादी वस्तू एका सरळ रेषेमध्ये, समजा ही एक वस्तू आहे, ही एका सरळ रेषेमध्ये इथून तर इथपर्यंत गेली, ठीक आहे. जर एखादी वस्तू एका सरळ रेषेमध्ये जर आपली जागा बदलत असेल तर ती स्थानांतरित गती असते. किंवा जर एखादी वस्तू इथून तर अशी समजा वक्राकार गेली, कशी गेली, वक्राकार गेली, इथं होती इथून अशी वक्राकार गेली, तर ती गती काय असते, स्थानांतरित गती असते. म्हणजे लक्षात घ्या, जर एखादी वस्तू एका सरळ रेषेमध्ये किंवा वक्राकार दिशेने आपली जर जागा बदलत असेल तर ती गती असते स्थानांतरित गती. तर ती गती काय असते, स्थानांतरित गती. समजा आपण उदाहरण घेतलं तर बंदुकीची गोळी एका सरळ दिशेने जाते, म्हणजे ती काय असते, बंदुकीच्या गोळीची दिशा काय असेल, स्थानांतरित गती असेल. आपण बाण सोडतो, बाण पण एकदम सरळ दिशेमध्ये जातो, तर ती काय असते, स्थानांतरित गती असते. समजलं? स्थानांतरित गती, ट्रान्सलेशन मोशन, म्हणजेच एखादी वस्तू एका सरळ रेषेमध्ये किंवा वक्राकार दिशेने जर आपली जागा बदलत असेल तर त्याला स्थानांतरित गती असे म्हणतात, ट्रान्सलेशन मोशन असे म्हणतात. ठीक आहे. पुढे बघूया घूर्णन गती. आता घूर्णन गती म्हणजेच काय, रोटेशनल मोशन. रोटेशन म्हणजे काय रे, वर्तुळाकार आहे ना. रोटेशन म्हणजे काय, वर्तुळाकार. जर एखादी वस्तूची गती ही विशिष्ट आसाभोवती असेल, एका विशिष्ट अक्षाभोवती असेल तर ती असते घूर्णन गती, रोटेशनल मोशन. ठीक आहे. साधं उदाहरण आहे आपलं, पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे, काय पडते, ती वर्तुळाकार फिरते. बरोबर आहे. त्यानंतर भोवरा बघा गोल फिरतो, भोवरा काय फिरतो, गोल फिरतो. म्हणजेच त्याची जी दिशा आहे ती वक्राकार आहे, वर्तुळाकार आहे, म्हणून ती काय झाली, घूर्णन गती झाली. ठीक आहे. आपला जो चक्का आहे, सायकलचा चक्का असेल, गाडीचा चक्का असेल, गोल गोल फिरतो, म्हणजेच ती गती काय झाली, घूर्णन गती झाली. बरोबर आहे. असा हात मी सरळ सरळ गोल गोल फिरवला म्हणजे ही काय झाली, घूर्णन गती झाली. समजलं? घूर्णन गती. घूर्णन गती म्हणजेच रोटेशनल मोशन, आणि मोशन म्हणजेच काय, रोटेशनल म्हणजेच वर्तुळाकार. ज्या गतीची दिशा ही वर्तुळाकार असेल त्याला आपण म्हणतो घूर्णन गती. ठीक आहे. पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणे असेल, भोवरा असेल, घड्याळाचं चाक असेल, गाडीचे चाक असेल, हे सर्व काय आहेत, घूर्णन गतीचे उदाहरणं आहेत. ठीक आहे. पुढे बघूया दोलन गती. दोलन गती म्हणजे काय, एका विशिष्ट वस्तूची हालचाल किंवा गती जी आहे ही परत परत एकाच ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी परत परत जर होत असेल तर ती काय असते, दोलन गती असते. म्हणजे मागे पुढे वर खाली अशा पद्धतीनुसार, म्हणजेच परत परत एकाच मार्गाने होत असेल, परत परत एकाच मार्गाने होत असेल. फॉर एक्झाम्पल, दोलन गतीचं बघा, घड्याळातलं जे पेंडुलम असते, पेंडुलम असा असतो, बरोबर आहे. हा पेंडुलम आहे समजा, हा पेंडुलम काय करतो, इथून तर इथपर्यंत आपली जागा अशी बदलतो, इकडे येतो, परत इथं येतो, परत इकडे जातो, आहे ना.
अशा तऱ्हेने जातो पेंडुलम, बरोबर ना. म्हणजे ही काय आहे, इकडे जाईल परत इथे येईल, इकडे जाईल परत इथे येईल, म्हणजे परत परत एकाच मार्गाने तो मार्गक्रमण करत आहे, म्हणजे ती झाली दोलन गती. ठीक आहे. आता आपण जे शिवणयंत्र आहे म्हणजे आपली शिलाई मशीन असते त्याची सुई बघा काय होते, वर खाली वर खाली वर खाली होते, म्हणजे वर खाली एकाच मार्गाने एकाच मार्गक्रमाने जर ते परत परत मार्गक्रमण करत असेल तर ती काय असते, दोलन गती असते. समजलं. त्याच्यानंतर आणखी उदाहरण घेऊ शकतो आपण. झोपा पुढे गेला परत त्याच दिशेने मागे आला, पुढे गेला मागे गेला, पुढे आला मागे गेला, बरोबर आहे. अशा तऱ्हेनं दोलन गती म्हणजे काय की एकाच दिशेने परत परत तीच क्रिया जर होत असेल तर ती असते दोलन गती. ती काय असते, दोलन गती. असे त्या गतीचे प्रमुख 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे स्थानांतरित गती, दुसरा आहे घूर्णन गती आणि तिसरा प्रकार आहे दोलन गती. स्थानांतरित गती म्हणजे एका सरळ रेषेमध्ये किंवा वक्राकार दिशेने जर वस्तूची गती बदलत असेल, स्थिती बदलत असेल तर ती स्थानांतरित गती असते. घूर्णन गती म्हणजे काय, जर वस्तूची गती ही एका विशिष्ट आसाभोवती असेल, म्हणजेच वक्राकार जर ती फिरत असेल वर्तुळाकार तर ती असते घूर्णन गती. आणि दोलन गती म्हणजे काय, जेव्हा वस्तूची गती एकाच दिशेने परत परत मार्गक्रमण करत असेल, म्हणजे पुढे मागे वर खाले, ठीक आहे, इकडे तिकडे अशा तऱ्हेने, तर ती असते दोलन गती. ठीक आहे. स्थानांतरित गतीचं उदाहरण घड्याळातून बंदुकीतून सुटलेला बाण. घूर्णन गतीचं उदाहरण भरपूर आहेत. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरणे, भोवरा आहे, त्याच्यानंतर गाडीचे चाक आहे, सायकलचे चाक आहे, परत परत त्या दिशेने फिरते. दोलन गतीचं उदाहरण घड्याळातील पेंडुलम, झोका झाला, त्याच्यानंतर शिवणयंत्राची सुई, हे काय आहेत, दोलन गतीचे उदाहरणं आहेत. ठीक आहे. बघा, व्याख्या तुम्हाला पाठ करण्याची गरज नाही, तुम्हाला मी नोट्स देऊन टाकेल, हँड रिटन नोट्स राहतील आपल्या. ठीक आहे. तर नोट्स तुम्हाला देऊन टाकेल. कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. व्याख्या तुम्हाला विचारत नाही, पण ते व्याख्येची तुम्हाला गरिमा समजणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला व्याख्या पाठ करण्याची गरज राहणार नाही आहे. समजतं एवढं सर्वांना, काय अडचण आहे. ठीक आहे. पुढे बघूया. आता आपल्याला पुढे बघायचे आहे, काही कन्सेप्ट आहेत. पुढचं हे कन्सेप्ट आपलं अंतर आणि विस्थापन म्हणजे काय. पुढचं कन्सेप्ट काय आहे, अंतर आणि विस्थापन. तर बघा, एकदम सोप्या पद्धतीनुसार तुम्हाला क्लिअर करतो. अंतर म्हणजे काय आणि विस्थापन म्हणजे काय, लक्षात द्या. अंतर आणि विस्थापन, अंतर कशामध्ये मोजतात रे, मीटरमध्ये आहे ना, आणि विस्थापनसुद्धा कशामध्ये मोजतात, मीटरमध्ये. अंतर किलोमीटरमध्ये मोजतात, विस्थापनसुद्धा किलोमीटरमध्ये मोजलं जाईल. अंतर सेंटीमीटरमध्ये मोजतात, विस्थापनसुद्धा कशामध्ये मोजतात, सेंटीमीटरमध्ये. म्हणजे लक्षात घ्या की अंतर आणि विस्थापन, अंतर आणि विस्थापन यांचं एकक काय आहे, यांचे जे युनिट आहे ते काय सारखेच आहे. त्यांचे युनिट जे ते आहे ते काय सारखेच आहे. अंतरचं एककसुद्धा मीटर आहे आणि विस्थापनचं एककसुद्धा काय आहे, मीटर आहे. मग अंतर आणि विस्थापनमधला फरक काय, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता बघा, गण्या आहे माझा मित्र. हा गण्या काय करतो, शाळेत जायला निघतो. ठीक आहे. हे त्याचं घर आहे समजा. ठीक आहे. हे त्याचं घर आहे. हा गण्या आपला, मी त्याला गणाभाऊ म्हणतो. हा गण्या हे त्याच्या घरापासून शाळेत जायला निघतो, बरोबर आहे. आता गण्या पहिले मित्राच्या घरी जाते इथं. ठीक आहे. हे मित्राच्या घरी गेला, या मित्राजवळ. ठीक आहे. तिथून परत गण्या मैत्रिणीच्या घरी गेला. डायरेक्ट शाळेत गेला काय, नाही. गण्या घरातून निघाला, मित्राच्या घरी गेला, नंतर मैत्रिणीच्या घरी गेला. ठीक आहे. मैत्रिणीच्या घरी जाऊन पुढे इकडे सरजवळ गेला, सरला भेटायला गेला, इथं सरच्या घरी गेला. ठीक आहे. आणि सरला भेटून तो इथं शाळा आहे, या शाळेत गेला. ही शाळा आहे, इथं गेला. ठीक आहे. ही शाळा आहे, इथं तो गेला. लक्षात घ्या, गण्या घरातून निघाला, मित्राच्या घरी गेला, मित्राच्या घरातून मैत्रिणीच्या घरी गेला, मैत्रिणीला भेटून सरला भेटायला गेला, त्याचे जे शिक्षक आहेत त्यांना, आणि तिथून तो शाळेत गेला. त्याला ॲक्च्युअलमध्ये गण्याला कुठं जायचं होतं, शाळेत जायचं होतं. पण गण्या कसा मार्गक्रमण गेला, मित्राच्या घरी, मैत्रीच्या घरी, सरांना भेटायला, नंतर शाळेत गेला, बरोबर आहे. समजा गण्याचं घर तर मित्राचं घर 5 किलोमीटर आहे. ठीक आहे. हे मित्र आणि मैत्रिणीचं घर, या दोघांमधलं डिस्टन्स 3 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर मैत्रीण आणि सरामधलं घर 2 किलोमीटर आहे आणि सरांचं घर ते शाळा 1 किलोमीटर आहे, असं समजा आपण म्हटलं. तर यामधलं अंतर कोणतं आणि विस्थापन कोणतं. ठीक आहे. आता बघा, गण्याचं घर हे होतं आणि शाळा ही आहे. गण्या सरळ या देशेमध्ये तो जाऊ शकला असता,
बरोबर ना. या सरळ रेषेमध्ये त्याचं अंतर काय झालं असतं, त्याचं जे चालण्याची जे स्पीड आहे किंवा त्याचं जे त्याला जेवढं चालावं लागलं असतं त्याच्यापेक्षा त्याला कमी चालावं लागलं असतं, बरोबर आहे. पण तो असं न घेता अशा तऱ्हेने गेला, बरोबर आहे ना. मग लक्षात घ्या, गण्याच्या घरापासून तर शाळेपर्यंतचं हे जे अंतर आहे हे काय झालं, कमीत कमी अंतर झालं आहे ना, कमीत कमी अंतर. म्हणजेच एखाद्या ठिकाणापासून जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट ठिकाणापर्यंत जायचं आहे तर त्यामधलं कमीत कमी अंतर म्हणजे असते विस्थापन. त्यामधलं कमीत कमी अंतर म्हणजे काय असते, विस्थापन. ठीक आहे, त्यामधलं कमीत कमी अंतर म्हणजे काय असते, विस्थापन. आणि गण्या मैत्रिणीच्या घरी मित्र मैत्रिणी सर आणि नंतर शाळेत गेला म्हणजे हे टोटल हे झालं, हे काय झालं त्याचं अंतर. हे टोटल काय झालं त्याचं अंतर. समजलं काय कष्ट आहे तर. ठीक आहे, तर हे टोटल काय झालं त्यामधलं अंतर. म्हणजे अंतर काय असते, विस्थापनापेक्षा मोठं असते. आणि विस्थापन काय असते, कमीत कमी अंतर असते त्या दोन ठिकाणांमधलं, त्या दोन वस्तूंमधलं. समजलं. ठीक आहे, समजा मी काटकोन त्रिकोण काढला. आपल्याला माहीत आहे काटकोन त्रिकोण आपण दिशादर्शनवर शिकलो. समजा ही बाजू आपली 5 किलोमीटर आहे, ही बाजू 12 किलोमीटर आहे, ही बाजू 13 किलोमीटर आहे ना. आता बघा यामधलं समजा हा पॉईंट पासून आपल्याला या पॉईंटपर्यंत जायचं आहे, बरोबर ना. आता तुम्हाला बघा इथून हे अंतर जे आहे हे काय आहे, कमीत कमी अंतर आहे. हे काय झालं, कमीत कमी अंतर. हे कमीत कमी अंतर झालं. जर तुम्हाला या पॉईंटपासून तर या पॉईंटपर्यंत जायचं आहे आणि जर तुम्हाला दुरून जायचं असेल तर तुम्ही पहिले इकडे घुसाल आणि नंतर तुम्ही असे असाल. आता हे काय झालं, अंतर वाढलं. म्हणजे हे 5 किलोमीटर आणि हे 12 किलोमीटर किती झालं, हे 17 किलोमीटर आहे ना. आणि हे किती आहे, 13 किलोमीटर. म्हणजेच यामध्ये तुमचं अंतर किती आहे रे, 17 किलोमीटर आणि विस्थापन किती आहे, 13 किलोमीटर. म्हणजे समजून घ्या, विस्थापन हे अंतरापेक्षा कधीही कमी असते. ठीक आहे, विस्थापन हे अंतरापेक्षा कधीही कमी असते. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर हा वस्तू या ठिकाणापर्यंत सरळ जात असेल, एक समान गतीने सरळ जात असेल, ठीक आहे, सरळ टायमामध्ये इथून तर इथपर्यंत डायरेक्ट सरळ जाऊ राहिला, कुठंच फिरून नाही राहिला, तर विस्थापन आणि अंतर काय असेल, सारखंच राहील. तर विस्थापन आणि अंतर काय राहील, सारखंच राहील. जर तो घुमून फिरून गेला तर ते अंतर वाढते. पण एवढी कन्सेप्ट एक लक्षात घ्या की अंतर जे आहे हे ज्या विशिष्ट ठिकाणापासून एका विशिष्ट ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात काढलेला त्याचा भाग असतो. आणि विस्थापन म्हणजे काय असते की विस्थापन एका विशिष्ट ठिकाणापासून एका विशिष्ट ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा त्यामधलं जे डिस्टन्स असेल, अंतर असेल, हे कमीत कमी अंतर असते, हे लक्षात ठेवा. आणि दोघांचं एकक सारखं आहे म्हणजे त्याची व्हॅल्यू सेम असेल असं असणार नाही आहे. समजलं काय गोष्ट आहे तर. ठीक आहे, कन्सेप्ट जर समजली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ही जी आपण पेड बॅच चालू केलेली आहे ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा. कारण जसं जसं आपले लेक्चर पुढे होत जातील तसा तसा सिलेबस हा फास्ट तुमचा कवर होणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर नवीन विद्यार्थी जर नंतर जॉईन करतील तर त्यांना थोडासा त्रास होईल. आणि ठीक आहे, लेक्चर आपले रेकॉर्डेड आहे, कधी पण पाहिल्या जातात, पण तेवढं ते मुलं मागे पडतील. आपले जर मित्र असतील, मैत्रिणी असतील तर सर्वांना सांगा बॅच जॉईन करायला लावा. ठीक आहे, आपल्या यूट्यूब चॅनलला जॉईन करायला लावा. ठीक आहे, पुढे आपण बघूया काही कन्सेप्ट आहेत याच्या संदर्भात, तर ते आपण पुढच्या कन्सेप्ट बघूया. इथपर्यंत समजलं सर्वांना. आपण काय बघितलं आहे, गती म्हणजे काय, जर एखादी वस्तू आपल्या सभोवतालच्या वातावरणाशी जर आपली स्थिती बदलत असेल तर ती वस्तू गतिमान असते. गतिमान वस्तू आणि स्थिर वस्तू, जर वातावरणाशी आपली जर स्थिती बदलत नसेल, जागा बदलत नसेल तर ती वस्तू असते स्थिर. गतीचे प्रमुख 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार होता आपला कुठला, स्थानांतरित गती, दुसरा होता घूर्णन गती आणि तिसरा होता दोलन गती. स्थानांतरित गती एका सरळ रेषेने किंवा वक्राकार, घूर्णन गती म्हणजे काय, वर्तुळाकार, आणि दोलन गती म्हणजे काय, परत परत त्याच मार्गक्रमाने परत जर रिपीट होत असेल तीच गोष्ट तर ती असते आपली दोलन गती. ठीक आहे, उदाहरण लक्षात आले, सगळ्या गोष्टी लक्षात आल्या. त्यानंतर आपण अंतर आणि विस्थापनामधला डिफरन्स बघितला. पुढे आपण बघणार आहोत पुढच्या कन्सेप्ट. ठीक आहे, पुढे बघूया आपण चाल
चाल आणि वेग यामधला डिफरन्स आणि चाल कशाला म्हणतात आणि वेग कशाला म्हणतात. ठीक आहे. तर बघा, चाल म्हणजे काय की एखाद्या वस्तूने एकक कालावधीत कापलेल्या अंतरास चाल असे म्हणतात. एखाद्या वस्तूने एकक कालावधीत कापलेल्या अंतरास चाल असे म्हणतात. म्हणजे चाल बरोबर आपण म्हणू शकतो, चालचं सूत्र तयार काय होईल, अंतर भागेला काळ. काळ म्हणजेच काय, वेळ. काळ म्हणजेच काय, वेळ. ठीक आहे. एखाद्या वस्तूने एकक कालावधीत, कालावधी म्हणजेच काय झाला, टाईम, काळ, कापलेल्या अंतरास, अंतरछेद काळ म्हणजे काय झालं, चाल. ठीक आहे. तर चाल अंतर कशामध्ये मोजतो, मीटरमध्ये, आणि काळ कशामध्ये मोजतो, सेकंदमध्ये. म्हणजेच एमकेएस पद्धतीमधलं याचं एकक काय होईल, मीटर प्रति सेकंद. आणि जर आपण याच्यामध्ये म्हटलं अंतर किलोमीटरमध्ये मोजलं तर काळ कशामध्ये मोजता येईल, चाल काळ कशामध्ये मोजता येईल, तासामध्ये. म्हणजे दुसरे एकक काय होईल, किलोमीटर प्रति तास. ठीक आहे. आता वेग म्हणजे काय, एखाद्या वस्तूने एका विशिष्ट दिशेने केलेल्या विस्थापनास वेग असे म्हणतात. आपल्याला माहीत आहे विस्थापन हे एका विशिष्ट दिशेने होते आणि अंतर तुम्ही वेगवेगळ्या दिशेने काढू शकता. ठीक आहे. एक विशिष्ट दिशेने केलेल्या विस्थापनास वेग असे म्हणतात. ठीक आहे. एका विशिष्ट दिशेने केलेल्या एकक कालावधीत पाहिजे, एखाद्या वस्तूने एकक कालावधीत एका विशिष्ट दिशेने केलेल्या विस्थापनास वेग असे म्हणतात. म्हणजे वेग बरोबर काय होईल रे, वेग बरोबर काय होईल, विस्थापन छेद काळ. वेग बरोबर काय होईल, विस्थापन छेद काळ. आता आपल्याला माहित आहे विस्थापन कशामध्ये मोजतात, परत मीटरमध्ये, काळ कशामध्ये मोजतात, सेकंदमध्ये. म्हणजे याचं सुद्धा एकक काय होईल, मीटर प्रति सेकंद, आणि याचं सुद्धा एकक काय होईल, किलोमीटर प्रति तास. म्हणजे लक्षात घ्या, वेग, चाल म्हणजे आपण म्हणतो स्पीड इंग्लिशमध्ये आहे ना, आणि वेग म्हणजे म्हणतो व्हेलॉसिटी. तर लक्षात घ्या, चाल जी आहे ही चालला दिशेची गरज नाही आहे, पण वेगाला दिशेची गरज आहे. वेगाला दिशेची गरज आहे. वेगाला दिशेची गरज आहे कारण ते एका विशिष्ट दिशेने विस्थापन जर केलं तरच त्याला विस्थापन म्हणतो. आणि अंतर म्हणजे तुम्ही इकडे तिकडे कुठून बी गेलात त्यात टोटल याची बेरीज केली म्हणजे अंतर असते. बरोबर आहे. म्हणजे वेगाला आपल्याला दिशा महत्त्वाची आहे पण चालाला दिशेची गरज नसते. ठीक आहे. मग याच्यामध्ये पुढे सदिश राशी आणि अदिश राशी ह्या कन्सेप्टसुद्धा येतात, ते पुढे आपण बघणारच आहोत. तर बघा, लक्षात घ्या, चाल आणि स्पीड. चाल म्हणजे काय, एखाद्या वस्तूने एकक कालावधीत कापलेल्या अंतरास चाल असे म्हणतात आणि चालचं सूत्र होईल अंतरछेद काळ. आणि वेग म्हणजे काय, एखाद्या वस्तूने एकक कालावधीत एका विशिष्ट दिशेने केलेल्या विस्थापनास वेग असे म्हणतात. म्हणून वेगाचं सूत्र काय येईल, वेग बरोबर विस्थापन छेद काळ. विस्थापन छेद काळ. ठीक आहे. तर लक्षात घ्या, चाल कशाशी संबंधित आहे, अंतराशी संबंधित आहे, आणि वेग कशाशी संदर्भित आहे, विस्थापनाशी संबंधित आहे. वेग कशाशी संदर्भित आहे, विस्थापनाशी संबंधित आहे. यामध्ये एक प्रश्न तर लक्षात घ्या की क्रिकेटमध्ये बघा, आपण जो बॉलर आहे, बॉलरचा जो स्पीड आहे, किती स्पीडनं तो बॉल फेकतो, तर हा जो वेग आहे हा रडार पद्धतीनुसार काढला जातो. रडार पद्धतीनुसार क्रिकेटमध्ये जो बॉलर आहे म्हणजेच त्याला गोलंदाज मराठीमध्ये म्हणतो, गोलंदाजाचा जो वेग आहे हा रडार पद्धतीनुसार काढला जातो. गोलंदाजाचा वेग जो आहे तो रडार पद्धतीनुसार काढला जातो. कोणत्या पद्धतीनुसार, रडार पद्धतीनुसार काढला जातो. आता याला गोलंदाजाचा वेग का बरं म्हटला, चाल का म्हटली नाही, कारण लक्षात घ्या, गोलंदाज जो बॉल आहे तो बॉल एका सरळ दिशेने फेकतो, सरळ दिशेने फेकतो आणि तो बॅटमॅनकडेच फेकतो, सरळ फेकतो. इकडे तिकडे फेकतो का तिरपा, नाही तर पहिले बॉलरकडून एखाद्या फिल्डरकडे गेला बॉल फेकतो, फिल्डर मग परत बॅटमॅनकडे फेकतो. म्हणजे ती काय होईल, आपलं अंतर होईल. म्हणून तिथं त्यांनी चाल नाही म्हटलं. तर तो गोलंदाजाचा जो वेग आहे तो वेग कशा पद्धतीनुसार काढला जातो, रडार पद्धतीनुसार काढला जातो. ठीक आहे. आणि आपल्याला याच्यावरून लक्षात येते की चाल जी आहे ही अंतराशी संबंधित आहे आणि वेग जो आहे हा विस्थापनाशी संबंधित आहे. ह्या दोन कन्सेप्ट तुमच्या इथं क्लिअर झाल्या. आता बघा, चाल आणि वेग याच्या पद्धतीनुसार आपल्या गतीचे दोन प्रकार पडतात. एक आहे, पहिला प्रकार आहे एक रेषीय एकसमान गती आणि दुसरा प्रकार आहे एक रेषीय नैक समान गती. दुसरा आहे एक रेषीय नैक समान गती. सोपी आहे एकदम. चाल आणि वेग यांच्या आधारावर गतीचे दोन प्रकार पडतात. तर बघा, एक आहे एक रेषीय
एक समान गती. आणि दुसरा आहे एक रेषीय नैक समान गती. आता लक्षात घ्या, एक रेषीय गती म्हणजे काय, एक रेषीय एक समान गती म्हणजे काय. जर एखादी वस्तू एकक कालावधीमध्ये किंवा समान कालावधीत समान अंतर जर पार करत असेल तर ती असते एक रेषीय एक समान गती. जर एखादी वस्तू समान कालावधीत समान अंतर पार करत असेल तर ती असते एक रेषीय एक समान गती. आणि दुसरा आहे एक रेषीय नैक समान गती. जर एखादी वस्तू समान कालावधीत सेम अंतर पार न करता त्याचा जो अंतर आहे ते कमी किंवा जास्त असेल तर ती असते एक रेषीय नैक समान गती. मग आता कसं लक्षात घ्यायचं, समजा एक व्यक्ती 30 मिनिटामध्ये 40 किलोमीटर अंतर जातो. ठीक आहे, तर पुढच्या 30 मिनिटामध्ये सुद्धा तो किती किलोमीटर अंतर जाईल, 40 किलोमीटर अंतर जाईल. त्याच्या पुढच्या 30 मिनिटामध्ये सुद्धा तो किती 40 किलोमीटर अंतर जाईल. म्हणजे हा त्याचा जो टायमिंग आहे आणि त्याचा अंतर जो आहे 30 मिनिटामध्ये तो 40 किलोमीटर अंतर पार करतो, तर पुढच्या सुद्धा 30 मिनिटामध्ये तो 40 किलोमीटर अंतर पार करेल. त्याच्या पुढच्या सुद्धा 30 मिनिटामध्ये तो 40 किलोमीटर अंतर पार करेल. म्हणजे समान कालावधीत समान अंतर पार करू राहिला, म्हणून ती काय झाली एक रेषीय एक समान गती. एका सरळ रेषेमध्ये मार्गक्रमण करत आहे त्यावेळेस तो समान कालावधीत समान अंतर पार करत आहे, म्हणजे ती झाली एक रेषीय एक समान गती. पुढे बघा, एक रेषीय नैक समान गती म्हणजेच तो एका सरळ रेषेमध्ये समान कालावधी आहे 30 मिनिटामध्ये इथं तो 40 किलोमीटर अंतर पार करू राहिला, पुढच्या तो 30 मिनिटामध्ये इथं तो 45 किलोमीटर अंतर पार करू राहिला, त्याच्या पुढच्या 30 मिनिटांमध्ये तो 35 किलोमीटर अंतर पार करू राहिला. म्हणजे कालावधी तर काय आहे तुमचा सेम आहे. समान कालावधीत तो वेगवेगळे अंतर पार करत असेल, अंतर तुमचं वाढत असेल किंवा कमी होत असेल तर ती असते एक रेषीय नैक समान गती. जर एकक कालावधीत जर एखादी वस्तू समान कालावधीत वेगवेगळे अंतर जर पार करत असेल तर ती असते एक रेषीय नैक समान गती. आणि एक रेषीय एक समान गती म्हणजे काय, जर एखादी वस्तू समान अंतर समान कालावधीत पार करत असेल तर ती असते एक रेषीय एक समान गती. समजलं काय आहे, तर कन्सेप्ट समजणं गरजेचे आहेत. व्याख्या तुम्हाला आपण नोट्स रविवारी प्रोव्हाइड करू आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. ठीक आहे, हे गोष्टी लक्षात ठेवा. काय सांगत आहेत त्याच्यावरती भर द्या, म्हणजे पेपरला तुम्हाला डायरेक्ट क्लिअर होईल की काय सांगितलं होतं सरांनी. ठीक आहे, बरोबर आहे. नाहीतर इकडून आले वारे तिकडून गेले वारे, आला वारा गेला वारा, ते होतं ना एक मुलगा म्हणायचा, आला वारा गेला वारा, तर पुढे काहीतरी म्हणत होता तो. तशा पद्धतीनुसार काम नका होऊ देऊ, कारण सायन्सचा विषय आहे हा तुम्हाला समजणं गरजेचं आहे, तरच तुम्ही ते पेपरमध्ये क्लिअर करू शकता. समजलं? ठीक आहे, पुढे बघूया आपण पुढचा पार्ट. ठीक आहे, पुढची कन्सेप्ट आहे आपली एक समान वर्तुळाकार गती. एक समान वर्तुळाकार गती बघा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर यामध्ये जर एखादी वस्तू वर्तुळाकार मार्गाने समान कालावधीत समान अंतर पार करत असेल तर त्यास काय म्हणतात, एक समान वर्तुळाकार गती असे म्हणतात. म्हणजे वस्तू काय करू राहिली, समान कालावधीत समान अंतर पार करू राहिली, पण ती आता सरळ रेषेमध्ये नाही आहे, तर ती काय आहे, वर्तुळाकार दिशेने आहे, तर ती असते एक समान वर्तुळाकार गती. तर यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की बघा, वर्तुळ काढताना आपण एक केंद्र काढतो, केंद्राच्या भोवती आपलं वर्तुळ निघते, बरोबर ना, केंद्राच्या भोवती आपलं वर्तुळ निघते. तर लक्षात घ्या, यामध्ये आता बघा, हा जो अंतर आहे हे पूर्ण अंतर, याला आपण काय म्हणतो रे, परिघ म्हणतो, आहे ना. हे जे पूर्ण अंतर आहे याला काय म्हणतो आपण, परिघ, आहे ना. आणि हा जो असते हा त्याचा काय म्हणतो आपण, केंद्रबिंदू म्हणतो, केंद्रक किंवा केंद्रबिंदू. इथून तर इथूनपर्यंतचं अंतर हे काय असते, त्रिज्या. हे कशाने दाखवतो आपण, आरने. हे कशाने दाखवतो, आरने. म्हणजे एक समान वर्तुळाकार गती. यामध्ये आता गती एक समान वर्तुळाकार गती, तर वेग बरोबर यामध्ये वेग कसा येईल, वेग बरोबर काय येईल, वेग बरोबर काय असते, विस्थापन भागेला काळ. आता यामध्ये विस्थापन होऊ राहिलं, बरोबर आहे, इथून तर परत परत असा होऊ राहिला, म्हणजे एका विशिष्ट दिशेने तो आहे, विशिष्ट दिशेने आहे. म्हणजे वेग बरोबर हा त्याचा काय झाला, पूर्ण परिघ, हा त्याचा काय झाला, परिघ भागेला काळ किंवा वेळ. वेग बरोबर काय झाला, परिघ भागेला काळ. आता परिघ म्हणजे काय असते, वर्तुळाचा परिघ म्हणजे 2πr हे आपलं सूत्र आहे.
आणि काळ म्हणजेच काय टाईम. ठीक आहे. 2 माहीत आहे आपल्याला. पायची किंमत किती असते 22/7 किंवा 3.14 आणि आर म्हणजे काय आहे त्रिज्या आहे. म्हणजे लक्षात घ्या एकसमान वर्तुळाकार गतीमध्ये वेग काय असतो परिच्छेद वेळ असते. वेग काय असतो परिच्छेद वेळ बरोबर 2πr/t. ठीक आहे. आता बघा यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की एकसमान वर्तुळाकार गतीमध्ये चाल आणि वेग सारखा असेल का. चाल आणि वेग सारखा असेल का. लक्षात घ्या काय म्हटलं त्यांनी समान कालावधीत समान अंतर कापत असेल. आता बघा इथून पासून निघला समजा असा आला तर इथून तर इथपर्यंत समान कालावधीमध्ये समान अंतर पार करू राहिला बरोबर. ती काय झाली एकसमान वर्तुळाकार गती. मग यामध्ये चाल काय आहे सारखाच राहील. चाल काय राहील सारखाच राहील पण जो वेग आहे तो चेंज होत राहील. वेग जो आहे तो बदलत राहील. कारण यामध्ये लक्षात घ्या वेग कशावर डिपेंड आहे रे विस्थापनावरती. परीघ इथं परीघ आहे पण परीघ म्हणजे काय विस्थापन. आता हा इथं आहे इथून इकडे आला याची दिशा काय झाली चेंज झाली बरोबर आहे. मार्ग चेंज झाला. परत इकडे आला याची दिशा चेंज झाली. इकडे आला दिशा चेंज झाली. इकडे आला दिशा चेंज झाली. म्हणजे प्रत्येक वेळेस काय होईल त्याची दिशा चेंज होत आहे म्हणजे विस्थापनाला वेग बदलत आहे. म्हणजे लक्षात घ्या एकसमान वर्तुळाकार गतीमध्ये वेग जो आहे तो बदलतो पण चाल काय असते सारखी असते. वेग जो आहे तो बदलतो चाल काय असते सारखी असते. म्हणून वेग बरोबर आपण परीघ भागेला काळ म्हटलं. 2πr/टाईम म्हणजेच काळ टी बरोबर आहे. तर पाय बरोबर आपल्याला माहीत आहे 22/7 किंवा 3.14. आर म्हणजे असते आपली त्रिज्या रेडियस आणि टी म्हणजेच टाईम सेकंदमध्ये आपण मोजतो. समजलं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता लक्षात घ्या एखादी वस्तू ही जी वस्तू वर्तुळाकार वस्तू फिरताना या केंद्रकाकडे आकर्षित होऊन फिरते. लक्षात घ्या यालाच म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स ही जी वस्तू आहे समजा ही वस्तू अशी फिरत आहे बरोबर. एक्झाम्पल काय घेता येईल आपल्याला. समजा हा पेन फिरवू राहिलो आपण हे असा फिरवत आहे बरोबर आहे. आता हा असा फिरवत आहे हे काय झालं त्याचं केंद्रक बरोबर. हे त्याचं केंद्रक झालं. आपण गोल गोल फिरवू राहिलो हा मध्यभाग झाला. या मध्यभागातून त्याला फिरवत आहे म्हणजे ही यावरती डिपेंड आहे या केंद्रकावरती आकर्षित होऊन ते फिरते बरोबर आहे. त्यालाच काय म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स म्हणतात. म्हणजे पृथ्वीचं सूर्याभोवती फिरणे हे काय आहे सेंट्रिपिटल फोर्सचं उदाहरण आहे. पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे सूर्याभोवती फिरणे ते केंद्रकाकडे आकर्षित होऊन फिरतात. त्यानंतर पुढे आपल्याला केमिस्ट्रीमध्ये म्हणजेच रसायनशास्त्रामध्ये इलेक्ट्रॉनचं फिरणं असते न्यूक्लियस बरोबर आहे ना. म्हणजे एक मध्यक असते या मध्यकाच्या बाहेर इलेक्ट्रॉन फिरतात आहे ना. म्हणजेच इलेक्ट्रॉनचे केंद्रकासोबत फिरणे इलेक्ट्रॉनचे मार्गक्रमण इलेक्ट्रॉनचे फिरणे इलेक्ट्रॉनचे केंद्रकाभोवती फिरणे केंद्रक म्हणतात. हे कशाचं उदाहरण आहे सेंट्रिपिटल फोर्सचं. कशाचं उदाहरण आहे सेंट्रिपिटल फोर्स. लक्षात घ्या सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय जर एखादी वस्तू केंद्रकाकडे आकर्षित होऊन जर फिरत असेल तर ती असते सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्री म्हणजेच काय सेंटर म्हणजेच केंद्रक. पिटल फोर्स म्हणजे त्यामध्ये आकर्षित केंद्रकाकडे आकर्षित होऊन फिरणं ते असतात सेंट्रिपिटल फोर्स. पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे सेंट्रिपिटल फोर्सचं उदाहरण आहे. इलेक्ट्रॉनचे केंद्रकाभोवती फिरणे सेंट्रिपिटल फोर्सचं उदाहरण आहे. त्याचबरोबर चंद्राची पृथ्वीभोवतीची गती आहे. चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो आणि पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. तर चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची जी गती आहे हे सुद्धा सेंट्रिपिटल फोर्सचं उदाहरण आहे. ठीक आहे. तर हे सर्व कशाचे आहेत सेंट्रिपिटल फोर्सचे उदाहरण आहेत. एकसमान वर्तुळाकार गती तुम्हाला समजलं का. लक्षात घ्या की समान कालावधीत समान अंतर पार करू राहिलं पण ते कसे वर्तुळाकार. वर्तुळाकार समान कालावधीत समान अंतर पार करत असेल तर ती एकसमान वर्तुळाकार गती असते. एकसमान वर्तुळाकार गतीमध्ये चाल ही सारखीच राहणार पण वेग काय राहील बदलत राहील. कारण वेगाला विस्थापनाची गरज असते आणि विस्थापनामध्ये दिशा महत्त्वाची असते म्हणून ते प्रत्येक दिशेमध्ये तिथं वेग चेंज होत राहील. ठीक आहे. म्हणून वेग बरोबर परीक्षित काळ काढला कारण हे विस्थापन असं होईल त्यांचं बरोबर आहे. बरोबर विस्थापन त्यांचं असं होईल म्हणजे परीघ बरोबर 2πr आणि छेद काळ म्हणजेच 2πr/t. पुढे आपण सेंट्रिपिटल फोर्स पाहिला की जर एखादी वस्तू केंद्रकाभोवती आकर्षित होऊन जर फिरत असेल तर त्याला सेंट्रिपिटल फोर्स म्हणतात. पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे चंद्राचे पृथ्वीभोवती फिरणे इलेक्ट्रॉनचे केंद्रकाभोवती फिरणे हे सर्व उदाहरणं आहेत सेंट्रिपिटल फोर्सची. ठीक आहे. पुढे आपण बघूया त्वरण म्हणजेच ॲसेलरेशन. सोपी आहे खूप सोपं आहे.
पुढे आपण बघणार आहोत बघा त्वरण. त्वरणलाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ॲसेलरेशन. सोपी कन्सेप्ट आहे. ॲसेलरेशन. तर त्वरणची व्याख्या जी आहे, वेग बदलाचा दर. वेग बदलाच्या दरास त्वरण असे म्हणतात. त्वरण असे म्हणतात. वेग बदलाच्या दरास त्वरण असे म्हणतात. बरोबर आहे. मग आपण त्वरण बरोबर म्हणू शकतो वेग बदलाचा दर म्हणजेच वेग भागेला काळ. त्वरण बरोबर म्हणू शकतो वेग भागेला काळ. आता वेग कशामध्ये मोजतात आपल्याला माहीत आहे. वेगचं एकक काय, मीटर प्रति सेकंद. आणि काळ कशामध्ये मोजतात, सेकंदमध्ये. म्हणजे आपण याला काय लिहू शकतो, मीटर प्रति सेकंदचा वर्ग आहे ना. म्हणजे त्याला आपण दुसऱ्या फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो, हा यम हा S2 वरती आला तर हा काय होईल -2 यम एसचा घात -2. आणि याचं जर डायमेन्शन्स लिहायला सांगितले तुम्हाला, ॲपचे जर डायमेन्शन्स लिहायला सांगितले तर काय असते, MLT असते. यम म्हणजेच मास, वस्तुमान आहे का याच्यामध्ये, नाही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा काय होईल, मग यम नाही येणार, मग काय येईल यल. यल किती आहे रे, मीटर आहे 1 आहे, मग यलच्या वरती 1 लिहिण्याची गरज नाही. आणि एस किती आहे, -2 आहे, म्हणजेच हा टीचा घात -2. म्हणजे याचं डायमेन्शन्स लिहू शकतो आपण यल टीचा घात -2 त्वरण. कालच आपण बघितलं होतं. ठीक आहे. म्हणजे वेग बदलाच्या दरास त्वरण असे म्हणतात. वेग बदलाच्या दरास त्वरण असे म्हणतात. आता बघा, समजा यू हा प्रथम वेग म्हटला आणि व्ही हा अंतिम वेग म्हटला. यू हा प्रथम वेग म्हटला आणि व्ही जो आहे अंतिम वेग म्हटला, तर त्वरण काय येईल रे, वेग बदलाचा दर. वेग जो आहे तो बदलू राहिला, म्हणजे अंतिम वेग वजा प्रथम वेग भागेला टी, म्हणजेच शेवटचा वेग वजा पहिला वेग भागेला टी म्हणजेच टाईम. तर ते काय भेटेल आपल्याला, त्वरण भेटेल. कारण वेग प्रत्येक वेळेस बदलत आहे. मग पहिला वेग आणि शेवटचा वेग, शेवटच्या वेगामधून जर पहिला वेग काढला आणि खाली जर त्याला टाईमने जर भागलं तर तुम्हाला काय भेटेल, त्वरण भेटेल. आता त्वरण घ्या समान कालावधीत. आता त्वरणाचं जर म्हटलं, जर वस्तू समान कालावधीत समान अंतर पार करत असेल तर तिथंसुद्धा त्वरण काय असते, सारखं असते. तिथं त्वरण काय असते, सारखं असते. यामध्ये लक्षात घ्या, त्वरण जे आहे, त्वरण धन असू शकते, त्वरण ऋण असू शकते आणि त्वरण शून्यसुद्धा असू शकते. त्वरण धन असू शकते, त्वरण ऋण असू शकते आणि त्वरण शून्यसुद्धा असू शकते. तर बघा, जर वेग वाढला तर त्वरण काय राहील, धन राहील. जर वेग कमी झाला तर त्वरण काय राहील, ऋण राहील किंवा मंदन राहील किंवा अवत्वरण राहील. वेग जर वाढला तर त्वरण धन, वेग वाढला म्हणजे त्वरणसुद्धा वाढलं धन. वेग कमी झाला तर त्वरण ऋण झालं, त्याला दुसरा शब्द मंदन झालं किंवा अवत्वरण झालं. आणि त्वरण जर शून्य असेल म्हणजे वेग वाढलाच नाही, जसा तसा आहे, स्थिर आहे, तर तिथं काय राहील, शून्य असतो. ठीक आहे. तर वेगात बदल झाला नाही तर त्वरण काय असते, शून्य असते. लक्षात घ्या, वेग वाढला धन, वेग कमी झाला ऋण किंवा मंदन किंवा अवत्वरण, आणि वेग बदलला नाही जसा तसा आहे तर तिथं त्वरण करायला शून्य. ठीक आहे. अशा तऱ्हेने त्वरणची कन्सेप्ट आहे. त्वरण म्हणजेच ॲसेलरेशन म्हणजे काय, वेग बदलाच्या दरास त्वरण असे म्हणतात. म्हणून त्वरण बरोबर वेग भागेला काळ म्हटलं. वेगाचं एकक असते मीटर प्रति सेकंद आणि काळ म्हणजेच आपण म्हणतो सेकंदमध्ये. मग हे यमचा घात एसचा यम/एसचा वर्ग झाला, म्हणून याला आपण यम/एसचा घात -2 लिहिलं आणि त्याचे डायमेन्शन्स lt/चा घात -2. ठीक आहे. आता यू जर प्रथम वेग म्हटला आणि व्ही जर अंतिम वेग म्हटला तर त्वरण बरोबर v - u/t आपण लिहू शकतो. त्वरण जे आहे एक समान कालावधीमध्ये समान अंतर जर पार करत असेल तर त्वरणसुद्धा समान असते. त्वरणाचा जो आहे, जर वेग जर वाढला तर त्वरण धन असेल,
वेग जर कमी झाला तर त्वरण ऋण असेल किंवा मंदन असेल किंवा अवतरण असेल, आणि वेग जर बदललाच नाही तर त्वरण शून्य असू शकते. अशा तऱ्हेने त्वरण हे धन असू शकते, त्वरण हे ऋण असू शकते, त्याचबरोबर त्वरण जे आहे हे शून्य असू शकते. आता गतिविषयक 3 समीकरणं होती, ती अत्यंत महत्त्वाची आहेत आपल्या न्यूमेरिकलसाठी. तर ती कशी तयार झाली हे आपल्याला महत्त्वाचं नाही, फक्त ती 3 जी समीकरणं आहेत ती डायरेक्ट पेपरमध्ये विचारतात आणि त्याच्यावरचे न्यूमेरिकल्स जे आहेत हे पेपरमध्ये विचारले जातात, ते आपण बघून घेऊया. ठीक आहे. आणि हा चॅप्टर इथं गतीचा इथंच क्लिअर करूया. ओके. बघा, ही बोर्डवर तर लिहिलेली गतिविषयक 3 समीकरणं आहेत, अत्यंत महत्त्वाची आहेत न्यूमेरिकलच्या हिशोबाने आणि डायरेक्ट पेपरला येण्याच्या दृष्टिकोनातून. तर गतिविषयकचं पहिलं समीकरण काय म्हणते की वेग आणि काळ संबंधीचे समीकरण आहे. व्ही बरोबर यू अधिक ए टी. डायरेक्ट पाठच करून टाका. व्ही बरोबर यू अधिक ए टी. तर व्ही काय आहे? अंतिम वेग आहे, अगोदर बघितलं आपण. यू बरोबर काय आहे? सुरुवातीचा वेग. आणि ए बरोबर काय आहे? ॲसेलरेशन म्हणजेच त्वरण. ठीक आहे. वेग काळ संबंधाचं समीकरण हे पहिलं समीकरण आहे. व्ही बरोबर यू अधिक ए टी हे पहिलं समीकरण आहे वेग आणि काळ संबंधाचं समीकरण. तर गतिविषयकचं पहिलं समीकरण तुम्हाला विचारलं तुम्ही डायरेक्ट म्हणायचं व्ही बरोबर यू अधिक ए टी. तर व्ही बरोबर काय आहे? अंतिम वेग. यू बरोबर काय आहे? सुरुवातीचा वेग. ए बरोबर काय आहे? त्वरण. आणि टी म्हणजे काय? टाईम म्हणजेच काळ. दुसरं आहे बघा स्थिती काळ संबंधीचे समीकरण, त्याला दुसरं समीकरण म्हणतात. तर यस बरोबर यू टी अधिक हाफ ए टीचा वर्ग. यू टी अधिक 1/2 ए टीचा वर्ग हे दुसरं समीकरण आहे. हे काय आहे? दुसरं समीकरण. यामध्ये बघा यस बरोबर काय आहे? अंतर आहे, कारण इथं स्थिती आणि काळ संबंधाचे समीकरण आलं, हे दुसरं समीकरण आलं. तर यस बरोबर काय आहे? अंतर. यू म्हणजे काय? सुरुवातीचा वेग. टी म्हणजे काय? वेळ. 1/2 अर्धा. ए म्हणजे काय? त्वरण. आणि टी म्हणजे परत काय आलं? टाईम. आणि स्थिती वेग संबंधाचं समीकरण हे तिसरं समीकरण आहे. तर ते काय? व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2as. व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2as. व्ही म्हणजे परत अंतिम वेग. यू बरोबर काय? सुरुवातीचा वेग. ए बरोबर काय? त्वरण. आणि एस बरोबर काय? अंतर. असे 3 समीकरणं तुमचे पाठच पाहिजे. पहिलं आहे आपलं गतिविषयकचं पहिलं समीकरण व्ही बरोबर यू अधिक ए टी. दुसरं समीकरण आहे आपलं गतिविषयकचं दुसरं समीकरण काय आहे? एस बरोबर यू टी अधिक हाफ 1/2 ए टीचा वर्ग. तिसरं गतिविषयक समीकरण आहे आपलं व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2as. व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2as. ठीक आहे. तर वेग काळ संबंधाचं समीकरण पहिलं, स्थिती काळ संबंधाचं समीकरण दुसरं आणि स्थिती वेग संबंधाचं समीकरण तिसरं. वेग काळ, स्थिती काळ आणि स्थिती वेग. इथं वेग काळ आला, वेगच्या ठिकाणी इथे स्थिती आली आणि इथं स्थिती वेग आला. ठीक आहे. असे 3 समीकरणं पाठच करून टाकायच्यात, पेपरला तुम्हाला येतील. हे समीकरण कसं तयार झालं, हे पण कसं झालं, हे झालं, याचं एक्सप्लेनेशन आहे, त्याची काही आपल्याला गरज नाही आहे. पेपरमध्ये तुम्हाला कसं तयार झालं याच्याशी काही घेणं नाही. तरी आपण हे पहिलं बघून घेऊया. आपण आताच बघितलं होतं की जो त्वरण असते, त्वरण काय असते? इकडे लिहितो. त्वरण बरोबर काय असते? वेग बदलाचा दर. मग आपण त्याला त्वरणला काय म्हणतात? ए लिहितात आहे ना. ए बरोबर ॲसेलरेशन. ए बरोबर काय लिहिलं होतं आपण आताच? व्ही वजा यू बरोबर टी आहे ना. व्ही वजा यू बरोबर टी. हा टी इकडे गेला तर काय झालं? हे ए टी बरोबर व्ही वजा यू. ठीक आहे. तर लक्षात घ्या, हा वजा यू जर इकडे घेतला तर काय होईल? अधिक यू, म्हणजेच यू अधिक ए टी बरोबर व्ही. झालं. व्ही बरोबर यू अधिक ए टी. व्ही बरोबर यू अधिक ए टी. हे आपलं त्वरणाच्या फॉर्म्युल्यानुसार तयार झालं. म्हणजे त्वरणाचा फॉर्म्युला लक्षात आला की पहिलं समीकरण आपल्याला भेटते व्ही बरोबर यू अधिक ए टी. दुसरं काय? एस बरोबर काय? यू टी अधिक 1/2 ए टीचा वर्ग. तिसरं आहे व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2as. ठीक आहे. यस व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2as. पाठच करून टाका, एकदा परत रिवाइज करू. पहिलं गतिविषयक समीकरण आहे आपलं व्ही बरोबर यू अधिक ए टी. व्ही बरोबर यू अधिक ए टी. दुसरं समीकरण आहे आपलं एस वर्ग बरोबर यू टी अधिक 1/2 ए टीचा वर्ग. यू टी अधिक 1/2 ए टीचा वर्ग. तिसरं समीकरण आहे आपलं व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2as. व्ही म्हणजे अंतिम वेग, यू म्हणजे प्रथम वेग, एस म्हणजे अंतर, टी म्हणजे टाईम आणि ए म्हणजे त्वरण म्हणजेच ॲसेलरेशन. अशा तऱ्हेने हे गतिविषयक 3 समीकरण आपण बघितले. एक शेवटची कन्सेप्ट या टॉपिकमधली बाकी आहे, सदिश राशी आणि अदिश राशी. खूप सोपं आहे.
ते एक बघून घेऊ आणि हा दुसरा चॅप्टर इथंच आपण कंप्लीट करून टाकू. ओके. एक शेवटची कन्सेप्ट या टॉपिकमधली गतीमधली, अदिश राशी आणि सदिश राशी. तर अदिश राशीला इंग्लिशमध्ये म्हणतात स्कॅलर क्वांटिटी आणि सदिश राशीला इंग्लिशमध्ये म्हणतात वेक्टर क्वांटिटी. तर बघा, अदिश राशी म्हणजे काय? ही राशी दर्शवण्यासाठी फक्त परिमाणाची गरज असते, याला दिशेची गरज नसते, ती असते अदिश राशी. ही राशी दर्शवण्यासाठी फक्त परिमाण पाहिजे, दिशा कोणती आहे याच्याशी काही घेणदेण नाही, ती अदिश राशी आहे. अंतर बघा, अंतर आपण आताच बघितलं की ते कोणत्या दिशेने चाललं याच्याशी काही घेणदेण नाही आहे. चालसुद्धा अंतराशीच निगडीत आहे. वस्तुमान, वजन तुम्हाला एखाद्या वस्तूचं करायचं आहे किलोग्राममध्ये, त्याला काही दिशेशी काही घेणं आहे का? नाही आहे. आकार दिशेशी काही घेणं आहे का? नाही. घनता बघा, एखाद्या वस्तूची घनता तुम्हाला काढायची आहे तर त्यामध्ये दिशेची काही गरज नसते, तर ती असते अदिश राशी. म्हणजेच ही राशी दर्शवण्यासाठी फक्त परिमाणाची गरज असते, दिशेची गरज नसते, ती असते अदिश राशी. अंतर, चाल, वस्तुमान, आकार आणि घनता ही सर्व अदिश राशीची उदाहरणे आहेत. पेपरमध्ये तुम्हाला विचारतात तर दिलेल्या समजा वस्तुमान ही कोणती राशी आहे? अदिश, सदिश यापैकी नाही, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे अदिश राशी. सदिश राशी म्हणजे काय? की ही राशी दर्शवण्यासाठी परिमाण व दिशा दोन्हीची गरज असते, तर ती असते सदिश राशी. त्यालाच आपण म्हणतो वेक्टर क्वांटिटी. काय म्हणतो? वेक्टर क्वांटिटी. आताच आपण बघितलं विस्थापन. विस्थापन म्हणजे काय? एका विशिष्ट दिशेने पार केलेलं अंतर, एका विशिष्ट दिशेने, बरोबर आहे, कमीत कमी अंतर. विस्थापन म्हणजे याला दिशा महत्त्वाची आहे. वेग बरोबर काय असते? विस्थापन छेद काळ. वेग बरोबर काय असते? विस्थापन छेद काळ. म्हणजे याला सुद्धा आपल्याला काय पाहिजे? दिशा पाहिजे. परत त्वरण बरोबर काय? वेग बदलाचा दर. त्वरण बरोबर काय? वेग बदलाचा दर. आणि वेग बरोबर काय? विस्थापन. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा दिशा आली. म्हणजेच त्वरण, वेग, विस्थापन आणि बल ही सर्व काय आहेत? सदिश राशी आहेत. बल आपण बघितलं होतं, बल बरोबर काय असते? वस्तुमान गुणेला त्वरण, आणि त्वरणामध्ये आपल्याला दिशेची गरज आहे, म्हणून बलसुद्धा काय आहे? सदिश राशी आहे. म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला विस्थापन आलं तिथं तुम्हाला सदिश राशी भेटेल. त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युले पाठ असणं गरजेचे आहेत. फॉर्म्युले पाठ करायचे नाहीत तर लिहून काढायचे आणि ते कंटिन्यूमध्ये रिवाईज करायचे. रिवाईज करायचे म्हणजे काय? बोलता बोलता जेव्हा आपण शिकत असतो त्यावेळेसच त्याला दिमागामध्ये फिरवत राहायचं. पाठ जर केले तर काही दिवसानंतर तुम्ही ते विसरून जाल. ठीक आहे. न्यूमेरिकल सॉल्व केले की तिथं सुद्धा तुम्हाला फिजिक्सचे फॉर्म्युले लक्षात ठेवणं गरजेचे राहतील. तर लक्षात घ्या, सदिश राशी म्हणजे काय? जी राशी दर्शवण्यासाठी परिमाण व दिशा या दोन्हीची गरज असते त्याला सदिश राशी म्हणतात. आणि अदिश राशी म्हणजे काय? जी राशी दर्शवण्यासाठी फक्त परिमाणाची गरज असते ती असते अदिश राशी. ठीक आहे. सदिश राशी लिहिताना त्याच्यावरती अशी आडवी रेष मारतात. त्याच्यावरती काय मारतात? अशी आडवी रेष मारतात. म्हणजेच त्वरण आहे ए, तर याच्यावरती अशी आडवी रेष मारली म्हणजेच ते काय आहे? सदिश राशी आहे. बल आहे फोर्स, त्याच्यावरती अशी आडवी रेष मारली म्हणजे ते काय आहे? वेक्टर क्वांटिटी आहे, सदिश राशी आहे. वेग आहे वेलासाठी, त्याच्यावरती अशी आडवी रेष मारली म्हणजेच ते काय आहे? सदिश राशी आहे. वरती आडवी रेष मारली म्हणजे समजून घ्यायचं की ती सदिश राशी आहे. याच्यावरती हे दर्शनासाठी वरती आडवी रेष मारत नाही. ओके. हा सर्व कन्सेप्ट होता आपला गती आणि मोशनचा. उद्या आपलं जे आहे, उद्या पहिलं चॅप्टर आपलं मेजरमेंट आणि दुसरं चॅप्टर गती, यावरचे आपण न्यूमेरिकल्स आपल्या पेड बॅचमध्ये बघूया. जर तुम्हाला हे लेक्चर आवडत असतील तर खरंच आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करा. स्टेटसला ठेवा. तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असतील त्यामध्ये शेअर करा. फेसबुकला शेअर करा. टेलिग्रामला शेअर करा. त्याचबरोबर इंस्टाग्राम असेल तिथं शेअर करा. सर्वांना सांगा आपली बॅच जॉईन करायला लावा, जेणेकरून त्यांचासुद्धा फायदा होईल. ठीक आहे. तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत या 2 चॅप्टरवरचे न्यूमेरिकल्स. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र.